आणि आता बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आहे। लाडकी बहीण योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे, मोठा प्रतिसाद मिळाला। 1 कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ देखील घेतलाय। मात्र लाडकी बहीण योजनेतल्या पैशांवर बायकोच्या नावाने काही दोडक्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। साताऱ्यातील एका व्यक्तीने तब्बल 30 अर्ज दाखल करत योजनेचे पैसे लाटले। या भामट्याचं बिंग कसं फुटलं बघूया। लाडकी बहीण योजनेत घोटाळा उघड। दोडक्यानं लाटले 26 लाडक्या बहिणींचे पैसे। बायकोच्या नावानं बहिणींच्या पैशांवर डल्ला। लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झालेल्या सत्ताधारी महायुती सरकारसाठी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे, कारण राज्यात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळालाय। मात्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेत घोटाळे होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। साताऱ्यातील एका व्यक्तीने तब्बल 30 अर्ज दाखल करून 26 लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारलाय। नवी मुंबईतील खारघरमधील पूजा महामुनी यांच्या तक्रारीनंतर हा घोटाळा समोर आलाय। महामुनी यांनी लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केला, तर त्यांच्या मोबाईलवर आधीच अर्ज भरल्याचा मेसेज आला। महामुनींच्या आधार कार्डला सातारा येथील प्रतीक्षा पोपट जाधव नावाच्या महिलेचा मोबाईल नंबर ॲड करण्यात आला होता। याची शहानिशा केल्यानंतर साताऱ्यातल्या या दोडक्याचं बिंग फुटलं। जेव्हा ॲक्सेस ओपन होतं OTP टाकल्यावरती, तर तुम्हाला दिसून येते या व्यक्तीने असे 30 फॉर्म्स भरले होते। ते आम्ही लगेच फटाफट फोटो काढून घेतले। 3 वेगळे व्यक्ती आणि 27 प्रतीक्षा पोपट जाधवच्या नावाने फॉर्म भरलेत। तर त्या व्यक्तीने मिसयूज केला आहे, मग त्याच्यावरती गुन्हा दाखल करा। गुन्हा दाखल नाही केला तर आमचे रंजन बिर्ला, आमचे जेवढेही महिला मंडळ आहे, सर्व जाती धर्माची महिला, आमच्या महिलांवरती अन्याय होत असेल आणि ही महिला SC समाजाची आहे, तिच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही इथे तडक मोर्चा आणवत असेल ऑफिसला। आधार कार्डचा गैरवापर झाल्याचं समोर आल्यानंतर या प्रकरणी पनवेल तहसीलदारांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। साताऱ्यातील जाधव नावाच्या व्यक्तीकडून पत्नीच्या नावे तब्बल 30 अर्ज, वेगवेगळ्या पोशाखात फोटो काढून स्वतंत्र महिला असल्याचं दाखवलं। 30 लाभार्थी महिलांची खाती एकाच मोबाईल नंबरला लिंक। 27 लाभार्थ्यांचं नाव एकसारखं आणि आधार कार्ड नंबर मात्र वेगवेगळे आहेत। 30 पैकी 26 अर्जांचे पैसे खात्यात जमा झालेत। 26 अर्जांचे खाते एकाच सहकारी बँकेत असल्याचं उघड झालंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आमच्या गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातल्या माझ्या बहिणींसाठी योजना आहे। याच्यामध्ये कोणी दलाल एजंट कुठे मस्ती करतील आणि कुठे भ्रष्टाचार करतील तर यांना कुठल्याही थारा नाही, यांना सरळ जेलच्या आतमध्येच टाकणार आहोत। वेगवेगळ्या नावांनी असे फॉर्म्स भरलेले आहेत का, किंवा कशा पद्धतीनं त्यांनी वेगवेगळ्या आधार कार्ड्स घेऊन काही हे केलेलं आहे का, तर त्या संदर्भातले चौकशीचे आदेश दिलेले आहेत। आणि एकदा त्या संदर्भातला अहवाल आला की निश्चितपणाने ती जी कारवाई आहे त्या पर्टिक्युलर व्यक्तीवर ती सुद्धा केली जाईल। जर या संदर्भामध्ये ज्या काही कायद्यामध्ये तरतुदी आहेत त्या सुद्धा तपासल्या जातील। या योजनेद्वारे राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं उद्दिष्ट आहे। मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुरू झालेल्या या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। मात्र लाडकीच्या नावानं नवनवे घोटाळे दररोज समोर येत आहेत, त्यामुळे प्रशासनानं खबरदारी घेणं गरजेचं आहे। नाहीतर लाडकीच्या नावानं दोडक्यांच्या तुंबड्या भरल्या जातील आणि खरे लाभार्थी वंचित राहतील। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।